वॉकिंग, रनिंग, जिम ह्या सगळ्या गोष्टी आपण करतो, पण ह्या सगळ्याचे फायदे कुठल्या एकाच गोष्टीमधून मिळतील असं तुम्ही मला विचारलं तर मी पोहण्याचं नाव नक्कीच घेईन. पोहणं आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आणि आनंदी जीवनासाठी गरजेचं सुद्धा आहे आणि म्हणून निदान उन्हाळ्यात तरी आपण पोहायलाच हवं. हे मी एवढ्या कॉन्फिडेंटली सांगतोय कारण काही फायदे हे आपल्याला फक्त पोहण्यातूनच मिळतात. पोहणं हा टोटल बॉडी वर्कआउट आहे. ह्याच्यामध्ये हात, पाय, पोट, पाठ म्हणजेच जवळपास सगळे मेजर मसल ग्रुप आपण वापरतो. रेग्युलरली आपण ज्या स्नायूंचा वापर करत नाही ते स्नायूसुद्धा आपण पोहताना वापरतो आणि म्हणूनच ह्याच्यातून बॉडी मेटाबॉलिझम चांगलं होतं, ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं, कोलेस्ट्रॉल कमी व्हायला मदत होते, शुगरसुद्धा कमी होते आणि चांगली भूकसुद्धा लागते. पोहण्याचा दुसरा फायदा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो फक्त पोहण्यातूनच मिळतो. तो म्हणजेच पोहणं हा एक लो इम्पॅक्ट वर्कआउट आहे. पोहण्यामध्ये पाणी आपल्या स्वतःच्या वजनाला सुद्धा सपोर्ट करतं आणि त्यामुळं आपल्या स्नायूवरती, सांध्यांच्यावरती डायरेक्ट वेट इम्पॅक्ट होत नाही आणि त्यामुळं स्नायूंची किंवा सांध्यांच्या इंजुरीचे चान्सेससुद्धा खूप कमी राहतात. ज्यांच्यामध्ये गुडघेदुखी आहेत, ज्यांना व्यायाम करता येत नाही, अशा लोकांच्या मध्ये सुद्धा पोहण्याचा व्यायाम त्यामुळेच जास्त फायदेशीर राहतो. श्वासावरती नियंत्रण हे पोहण्याचं चीप मेकॅनिझम आहे. पोहल्यामुळं आपली लंग कॅपॅसिटी वाढते, श्वसनाची कार्यक्षमतासुद्धा वाढते आणि त्यामुळं ज्यांना दम्याची तक्रार आहे त्यांनी निदान उन्हाळ्यात तरी पोहण्याचा व्यायाम करायलाच पाहिजे. कार्डिओ वर्कआउटचे 3 कंपोनंट आहेत, हार्ट, लंग्स आणि ब्लड व्हेसल. पोहणं ह्या तिघांच्या वरती सुद्धा इम्पॅक्ट करतं आणि त्यामुळं जर आपण रेग्युलर पोहण्याचा व्यायाम केला तर हार्ट मसलची पॉवर वाढते, आपला ब्लड प्रेशर कमी व्हायला मदत होते आणि हृदयविकारांचा धोका बराच कमी होतो. अनेकांच्या डोळ्यासमोर व्यायामाचा मुख्य उद्देश हा वेट लॉस असतो आणि पोहणं तिथं सुद्धा भारी आहे. पोहण्यातून थोड्या नव्हे तर 250 ते 300 कॅलरीज बर्न होतात, म्हणून त्याला कॅलरी बर्न इंजिन असं म्हटलं जातं. इंटेन्स स्विमिंगमध्ये तर आपण तासाला 1000 कॅलरीजसुद्धा बर्न करू शकतो आणि ह्याच्यामुळं फॅट लॉसमधून वेट लॉस होण्यासाठी पोहणं खूप भारी आहे. उन्हाळा आला की कधी एकदा पोहायला जातोय असं बच्चे कंपनीला होतं. प्रौढांना सुद्धा त्यांच्या पोहण्याच्या आठवणी सांगताना चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत असतो, कारण पोहण्याला एक इमोशनल टच आहे. पोहण्यातून तणावसुद्धा कमी होतात. मेडिकल सायन्ससुद्धा सांगतं की जर आपण रेग्युलर पोहायला लागलो तर एन्डॉर्फिन हे फील गुड हार्मोन सिक्रेट व्हायला लागतं आणि ज्याच्यामुळे ब्रेन रिवायर होतो आणि ह्याच्यातूनच मग मूड एनहान्ससुद्धा व्हायला लागतो. पोहण्यातून आपली एकाग्रता वाढते, मन प्रसन्न होतं आणि त्याच्यातून आपल्याला योगा आणि मेडिटेशनचा सुद्धा फायदा मिळतो. म्हणूनच पोहण्याला मूव्हिंग मेडिटेशन असं सुद्धा म्हटलं जातं. पाण्याला आकार नसतो आणि त्याचाच आपल्याला पोहताना फायदा होतो, कारण पोहताना आपण कुठल्याही हालचाली अगदी सहज करू शकतो. त्यामुळं मानेचं, पाठीचं दुखणं किंवा मणक्याचा बदललेला आकार पूर्ववत व्हायला सुद्धा मदत होते, आपली फ्लेक्झिबिलिटी वाढते आणि म्हणूनच योगाचा आणि फिजिओथेरपीचा कलेक्टिव्ह बेनिफिट आपल्याला पोहण्यातून मिळू शकतो. बरं, पोहण्याचा फायदा कुठल्या ठराविक वयोगटालाच होतं असं नसून प्रत्येक वयोगटाला पोहणं फायदेशीर राहतं. लहान मुलांच्यामध्ये त्याच्यातून लंग कॅपॅसिटी आणि इम्युनिटी वाढायला मदत होते, प्रौढांच्यामध्ये कार्डिओव्हास्क्युलर हेल्थ चांगली होते, तर वृद्धांच्यामध्ये झोप चांगली लागते आणि पचनसुद्धा चांगलं होतं. पण हे सगळे फायदे जर आपल्याला मिळवायचे असतील तर ॲटलिस्ट आपण आठवड्याला 150 मिनिट तरी पोहायला पाहिजे. म्हणजेच जर तुम्ही रोज 30 मिनिटं पोहणार असाल तर तुम्ही निदान 5 दिवस तरी आठवड्यातून पोहायला हवंच. पोहण्याचे एवढे फायदे असले तरी काही काळजी मात्र आपण घ्यायलाच पाहिजे. शक्यतो पोहताना डायरेक्ट पाण्यात न उतरता त्याच्यापूर्वी हलका वॉर्मअप करा. पोहायला जाताना भरपूर पाणी प्या, हायड्रेशन मेंटेन ठेवा. जेवल्यानंतर लगेच पोहायला जाणं टाळा, कारण त्याच्यामुळं आपलं पचन बिघडू शकतं. जर तुम्ही कडक उन्हामध्ये पोहत असाल तर ते टाळा. शक्यतो सकाळी 8 ते 10 आणि संध्याकाळी 4 ते 6 या वेळेत पोहायला जा. जर तुम्हाला सर्दी, खोकला, ताप किंवा काही स्किन डिसीजेस असतील तर त्यावेळेला पोहायला न जाणं चांगलंच. जर तुम्ही क्लोरीन वॉटरमध्ये पोहत असाल तर त्याच्यानंतर साध्या पाण्यानं आंघोळ करायला मात्र विसरू नका. लहान मुलांना पोहायला अजिबात एकटं सोडू नका आणि तुम्ही कितीही परफेक्ट स्विमर असला तरीसुद्धा एकट्यानं पोहायला जाणं टाळा. जर तुम्हाला एखादं पाणी माहिती नसेल किंवा जिथं तुम्ही रेग्युलर पोहत नाही अशा नवख्या ठिकाणी शक्यतो पाण्यामध्ये उतरू नका. मित्रांनो, पाण्याला तुमचं वय कळत नाही, त्याला कळतात तुमचे फक्त प्रयत्न आणि जेवढे तुम्ही प्रयत्न कराल तेवढाच निखळ आनंद ते तुम्हाला देत जातं. तोच आनंद आपल्या ओंजळीत भरून घेण्यासाठी निदान उन्हाळ्यात तरी पोहायला नक्कीच जा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कळवा आणि पोहण्यातून तुम्हाला काय फायदे झाले असतील तर ते सुद्धा शेअर करा. धन्यवाद.